यश मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अतिथी कक्षात. तदनंतर तेजसजी साळुंखे यांची शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतो आहे. अमितजी कोळी यांची शुभ उपस्थिती. अक्षय कोळी यांना विनंती असेल आयोजनामध्ये ज्यांचाही खरं तर एक प्रचंड मोठं चांगलं योगदान आहे आणि आजच्या या संपूर्ण प्रतियोगितेचं नीटनेटकं आयोजन करण्याची, कारण इथे सागर डेकोरेटर्स सोनारी यांना अतिशय चोखंदळ स्वच्छ आणि नीटनेटकं आयोजन. चला चेतन कोहली सध्या त्यांच्या स्क्वॉडला जॉईन करतील ते. मात्र एक सत्र संपल्यानंतर चेतनजी यांना व्यासपीठावरती यायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं. चला मी जे जोडी मैदानात जातो आहे जोपर्यंत ते पोहोचत आहेत धावपट्टीवरती एक छानसं सुमधुर संगीत सागर डीजे. ज्यानं स्वराज्याचं सुराज्य केलं, वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याच्या निर्मितीची पहिली मुहूर्तमेढ तोरणा या गडावरती ज्यानं तोरण चढवलं, त्या रयतेच्या जाणत्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा करतोय. आणि पहिल्या रात्रीतील खेळ सुरू होणार. एकीकडे आहे कोपरोली तर दुसरीकडे असणारा संघ हा जय बापदेव पाले. दोघांनी एक एक सामना खरं तर अगदी निश्चितच जिंकलेला आहे, विजय संपादन केलेला आहे. आणि त्या पोलमधील हा क्वार्टर फायनलचा सामना खेळताना दिसत आहेत ते दोन मातब्बर संघ. एकाच खरं तर विभागातील उरणच्या पूर्व विभागातील हे दोन्ही संघ एकमेकांसोबत पहिल्यांदा भिडताना दिसत आहेत. अशा प्रकारच्या कमी मॅचेस पाहायला मिळतील. म्हणजे दोन्ही संघ या वेळेला एक चांगल्या प्रकारचा खेळ, कारण पहिलं सरस कोण उजवं कोण ठरलं हे हा सामना निश्चितच दर्शविणार आहे. एक चकचकीत नियोजन आणि श्री बापूजी देव चषक 2026 चा पर्व आपण पाहतोय. आणि या पर्वातील समोर असणारी अगदी छानशी अग्रवाल मोटर्स यांच्याकडून असणारी मॅक्स्ट्रॉन M4. राकेशजी कोहली यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. तदनंतर मुरलीजी कोहली आणि करण कोहली, सागर कोहली, तदनंतर विनोददादा कोहली या खरं तर पाचही ताऱ्यांना अतिथींना मुख्य मंचाकडे यायचं आहे. आपण पाहू शकाल अतिथी कक्षाकडील असणाऱ्या मान्यवरांचं आगमन अतिथी कक्षात असेल. परंतु जाऊया थेट मैदानाकडे ज्या ठिकाणी सुरू होतोय खेळ. बापदेव पाले विपक्ष एकवीरा कोपरोली कोलीवाडा. नाव गेम स्टार्ट. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रणित पाटील. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. या वेळेला चेंडू सरळ सीमारेषेलगत येतोय आणि या वेळेला 8 वाजता पहिला चेंडू पडला जातोय. तोही सीमारेषेच्या बाहेर येतोय. पहिला खणखणीत आजच्या रजनीतील चौकार.
सुरू राहिला तर कदाचित 72-74 म्हणजे जो उल्लेख टॉस करताना मी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केलं तिथं तसंच घडेल का. शेवटच्या क्षणाला बॅटला स्पर्श झाला चेंडूचा, एक धावसंख्या पलून काढली आणि एक धावसंख्येबरोबर गुणपटलावरती स्कोर बोर्डवरती धावसंख्या पाहायला मिळतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 9च्या घरात. प्रणित जलद गतीचा गोलंदाज. तदनंतर पालेगावचे जे पाटील मामा आहेत आपल्याला विनंती असेल, पाटील मामा प्लीज वेलकम, स्वागत आहे. उरणच्या पूर्व विभागातील 2 संघ एकमेकांसोबत भिडताना दिसत आहेत. 8 वाजता पहिला चेंडू पडलाय. 4 रजनीमध्ये कालसुद्धा मला वाटतोय लवकरच सामने सुरू झाले 7:56 म्हणजे आज तसं पाहता आपण 4 मिनिटं उशिरात आहोत. हो, अतिशय सुरेख ओव्हरपिच चेंडू होता. अगदी ऑफ स्टिकच्या जबलून जाणारा चेंडू, बॅट आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्टेपअप होण्याचा प्रयत्न झाला. अंतिम क्षणी ठरवलं फलंदाजानं की पॉपिंग क्रीज सोडायचं नाही, तिथूनच प्रहार करण्याचा प्रयत्न सफल ठरला. चेंडू निर्धाव. हो, अतिशय सुरेख ओव्हरपिच. यावेळेला बॅक टू बॅक कम बॅक करताना दिसतोय. 3 चेंडूंवरती न आल्या परंतु त्याच्यानंतर 2 निर्धाव चेंडू फेकतोय. नाव आहे प्रणित पाटील. पाले संघाकडून खेळणारा हा ऑलराऊंडर प्रणित वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हाताळतोय. 11 ते 12 पावलांचा रन पंचांच्या उजव्या बाजूनं राऊंड द विकेटनं मारा करतोय. ओ, बॅटला ब्रश झाला. यावेळेला मात्र गलीच्या दिशेनं असणाऱ्या क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडविण्याचा प्रयत्न केला. 1 धावसंख्या पूर्ण झाली आणि पाहता मिसफिल्ड. इथं मात्र एकच धावसंख्या, 1 धावसंख्येबरोबर या षटकाची समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत बिनबाद 10च्या घरात. होता प्रणितनं मात्र 6 चेंडू, पहिल्या 2 चेंडूंवरती चौकार, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 2 मिळतो. आता दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणय पाटील. प्रणित गेला, प्रणय आला. अक्कादेवी टेम्पल एंड कडून मारा करणार, कारण या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे. अनेक मैदानं फक्त 1 साईड, परंतु इथं बोथ साईडनं हा खेळ सातत्यानं आपल्याला सुरू पाहायला मिळतो. या स्पर्धेतील ऑन स्क्रीनवरती पाहतोय अग्रवाल मोटरच्या माध्यमानं मॅक्स्ट्रॉन M4, एक चकचकीत पांढऱ्या शुभ्र धवळ रंगाची ही दुचाकी कुणाच्या नावावरती असणार आहे. आज रात्री अगदी आपल्या पहाटे या बाईकवरती सवार असणारा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी कोण ते आपल्याला निश्चित पाहायला मिळणार आहे. एक चांगल्या प्रकारचा खेळ मैदानावरती करणारा, 1 नाही 2 नाही, सर्व मॅचमध्ये एक चांगली कामगिरी करणार तो ठरला जाईल या मॅचचा, या प्रतियोगितेचा, या स्पर्धेचा मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. प्रणित, तदनंतर प्रणय, योगेश कोहली आणि तदनंतर दिनेशजी कोहली यांना विनंती असेल आपण प्लीज मंचावरती, कारण तुमची जागा मैदानाच्या बाहेर नसून आमच्या आयोजकांच्या हृदयात आणि या मंचावरती आहे. ओ, अगदी ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या टप्प्यात आला नाही. चेंडू सरळ पॅडला आदलला, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या पूर्ण. पवार आणि तदनंतर गावंड अशा प्रकारचे 2 ऑफिशियल्स आपण मैदानावरती पाहतोय. आणि तदनंतर कालेसर ऑन स्क्रीनवरती थर्ड अंपायर, 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. आम्हा समालोचकांचा 4 रजनीमधील बॅकबोन पाठीचा कणा सुदर्शनजी पाटील, मॅन फॉर्म तारा, हाही ताऱ्याचा तारा. हो, ओरपीच चेंडू होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. प्रणितनं ज्याप्रमाणे 4था चेंडू फेकला होता त्याचप्रमाणे हा चेंडू फेकला गेला. या प्रणयनं चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. 1 षटक आणि आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळतोय ती बिनबाद 11च्या घरात. विदाऊट लॉस, कोणताही घातपात नाही. हो, हलक्या अगदी संत गतीने चेंडू फेकला. व्हॅरिएशन बदल आपल्याला चेंडूमध्ये पाहायला मिळतोय. जोखमीची धाव आणि मात्र खराब क्षेत्ररक्षण. थ्रो थोडीशी अगदी उंचीवरती. इथं मात्र समजलं नाही. 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 13च्या घरामध्ये. 13 धावसंख्या धावपटालावरती आहेत. प्रणिताला होता 10 धावा दिल्या, सफलता प्राप्त झाली नाही. प्रणयाला पहिला चेंडू थोड्याशा वेगानं टाकला, दुसरा चेंडू अजून थोडासा वेग वाढविला.
कमी केला. तिसरा चेंडू त्याच्याहून अतिशय संत गतीनं चेंडू फेकला प्रणयनं. हो, व्हेरिएशन बदल सातत्यानं या गोलंदाजाच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतोय. एक धावसंख्या पलून काढली आणि दुसऱ्या धावसंख्येचा कॉल. या वेळेला जोरदार अपील करतायत. काय होणार? निश्चितच क्वालिफाईड पंचांना अपील फेटायला थोडंसं संभ्रम आहे. ऑनस्क्रीनवरती येतील का लई सर क्वालिफाईड ऑफिशियल्स आणि इथं पाहायला मिळतोय. एक धावसंख्या पूर्ण झाली. प्लेयर सेफ, खेळाडू सेफ आहे, नॉट आउट. आणि निश्चितच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाच्या काही सूचना आहेत. कॉम्बॉक्समध्ये असणारे 12th मॅन आपल्याच सीटवरती बसतील ज्या वेळेला तिसऱ्या पंचाची डिमांड केली जाईल. स्क्रीनवरती फक्त ब्रॉडकास्टिंगवरती असणारे आमचे CEO आणि त्याचबरोबर क्वालिफाईड ऑफिशियल पंच. आणि इथे मात्र तशा प्रकारच्या सुवर्णमध्य साधताना कुठल्या समालोचकांनी सुद्धा हस्तक्षेप करू नये, कारण निर्णय फार चोखंदल आणि पारदर्शक मिळणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी लाईव्ह टेलिकास्टिंग एका झटक्यात अगदी 3 सेकंदातच आपल्याला हा निर्णय PTC लाईव्हच्याही ओळख खरं तर प्रत्येक आमच्या कॅमेरामनची आहे. मी वारंवार उल्लेख करतो त्या कॅमेरामनचं. पावसाळ्यातील स्पर्धा आणि त्यातील ग्रे रंगाचा चेंडू कॅप्चर करणं किती कठीण. हो, या वेळेला बॅटला ब्रश झाला, चेंडू पकडला, झेल संपला जाईल या फलंदाजाचा खेळ. जेलच्या स्वरूपात हा फलंदाज होईल बॅक टू पॅव्हेलियन. षटकाला अगदी दुसऱ्या सुरुवात झाली. काही चेंडू संपले. 2 षटकं संपल्यानंतर आज कार्यक्रमातील कॉम्बॉक्समधून खरं तर अगदी समालोचकांचा पॅनल आणि त्यातीलच रोशनजी पाटील ताऱ्याचा सितारा आणि त्याचबरोबर चिरनेरमधील समालोचक असोसिएशनचे उरणमधील सरसेनापती राजेंद्र भगत यांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत रोशन पाटील सर आणि तदनंतर राजेंद्र भगत सर. एक षटक, दोन्ही षटकं संपली गेली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 1-16च्या घरात. 16 लॉस ऑफ 1 विकेट्स, 1-16. बापूजी देव ट्रॉफी 2026 मधील हा अंतिम रजनीचा खेळ आहे आणि बरोबर 8 वाजता पहिला चेंडू पडलाय. खरं तर तसं पाहता अजूनही लवकर स्पर्धा ही सुरू 7:30 वाजेपर्यंत सुरुवात करता आली असती, पण आपण समालोचक म्हणजे किंबहुना मीही थोडा उशिरात. दोन्ही संघ प्रॉपर तयारीत या ठिकाणी होते. लवकरात लवकर खरं तर या खेळाला सुरुवात झाली आणि आज निश्चितच 3 ते 3:30 वाजेपर्यंत खेळ संपेल अशी अपेक्षा आहे. 16 धावसंख्या धावपटलावरती 2 षटकं संपली जात आहेत. देखणं चकचकीत आयोजन. नवीन आलेला फलंदाज संकेत कोळी इन ॲट नंबर 3 1 डाऊनसाठी. तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी आलेला संकेत. सल्ला मसलत यातूनच खेळ इथं पाहायला. मच्छिंद्र कोहली आणि तदनंतर यशवंत कोहली. आपल्याला विनंती असेल आपण प्लीज मंचावरती यायचं आहे. ऑन ट्रॅक संकेत. सोमनाथ ज्यानं पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार लगावलेत तोच सोमनाथ. तिसऱ्या चेंडूतील तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा अतिशय सुरेख, अप्रतिम. खरं तर बॅटच्या टप्प्यात येणारा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचं काही समीकरण नाही. परत एकदा निर्धाव 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक हाताळतोय. नाव आहे सागर पाटील. जलद गतीचा गोलंदाज. पाले संघाच्या पहिल्या रात्रीचा खेळ पाहिला आपण. एका मोठ्या संघाला धूल चारली या मैदानावरती, तोच संघ पाले. अतिशय सुरेख फाईन लेगच्या दिशेनं दिशा दिली चेंडूला. आउटफील्ड खराब आहे. चेंडूच्या पाठीमागे धावतोय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 1-2 धावसंख्या पूर्ण. 2 धावसंख्या पूर्ण करताना दिसतोय 3 धावसंख्या पूर्ण होत आहेत. या 3 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती 3 निशी वाढली गेली. 19च्या घरात. 19 लॉस ऑफ 1 विकेट. 3 षटकांचा सामना आणि त्या
तीन षटकाच्या सामन्यांमधील हा अंतिम षटक. अंतिम षटकातील पुढचा चेंडू संकेतसाठी. संकेत गोलंदाजी ट्रॅकवरती असणारा सागर टू संकेत समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो आहे. मध्यम गतीचं गोलंदाज. खरं तर आखूट टप्प्याचा चेंडू होता. उंची जास्त लांबी कमी का होणार, पकडला जाईल का? फील्ड पोझिशनचा विचार केला सुदर्शन तर पाले संघ सध्या आतापर्यंत जवळजवळ क्षेत्ररक्षणामधून 8 ते 10 चुका करताना दिसतोय त्या तीन षटकांमध्ये. धावचीच्या स्वरूपामध्ये हा सफलता प्राप्त होतोय. होणार सोमनाथ धावचीच्या स्वरूपात बॅक टू पॅव्हेलियन. पालेगावची ग्रामदैवता गावदेवी आणि त्याच्यानंतर तिच्यासाठी एक छान संगीत प्रोत्साहित करणारं कोपरोली टीमला दुसरा हादरा, दुसरा धक्का, दुसरी विकेट फॉलोअप झाली सोमनाथच्या स्वरूपामध्ये. इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी जातो आहे अक्षय कोहली. अक्षय कोहली टॉप ऑर्डरला खेळणारा खेळाडू, पहिल्या फळीत सुरुवातीच्या फळीत खेळणारा खेळाडू. 3 षटकांचा सामना आणि 3 षटकाच्या सामन्यांमध्ये जवळजवळ 40 धावा आणि त्या धावसंख्येला चांगल्या प्रकारे खरं तर अगदी आपल्यालाही गोलंदाजीतून प्रतिस्पर्धी टीमला एक टिचून मारा करता येईल इथे पाहायला मिळतो आहे. या षटकातील पुढचा चेंडू सागर टू संकेत. जोरदार अपील केलं. अपील मात्र यावेळेला फेटाळलं गेलं. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 षटक आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 बाद 20 चक्रात. 20 लॉस ऑफ 2 विकेट. येस 21 धाव संख्या आहेत धावपटालावरती. 3-2-1. अतिशय सुरेख फुल टॉस चेंडू यावेळेला घेतला करफूस समाचार. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू पाठवले सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चेंडूवरती शेवटच्या जर परत एकदा षटकार आला तर या षटकारासाठी अक्षय कोहली, अक्षदा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्याकडून दिले जातील 1000 कॅश प्राइज, 1000 रुपये. आणि मला वाटतोय संकेतसाठी असणारी सुवर्ण संधी आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर 1000. 27 धावसंख्या धावपटालावरती आहेत. अतिशय सुरेख सरळतान मारण्याचा प्रयत्न. खरं तर यॉर्कर चेंडू होता. चेंडू या वेळेला निश्चितच बॅटच्या अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. 2 धावसंख्या पूर्ण झाली आणि 2 धावसंख्येबरोबरच या सत्राचं खेळ या ठिकाणी संपलं गेलं. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 29 3 बाद. 30 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय प्रतिस्पर्धी टीम पुढे. पाहू शकाल महाराष्ट्र ॲडव्हर्टायझिंगचे प्रोप्रायटर राहुल प्रधान यांचं आगमन आहे. 2 ते 3 वर्षात खरं तर अगदी आपल्या दिमागदार कलेतून महाराष्ट्र ॲडव्हर्टायझिंगची निर्मिती केली. मला वाटतं दुसरा की तिसरा वर्धापन आणि या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या औचित्यानं आत्तापर्यंत अनेक याच नाही तर उरणमधील मोठमोठ्या स्पर्धा आणि या स्पर्धांमधील पूर्ण कटआउटचं काम, होल्डिंगचं काम ज्यांच्या माध्यमानं केलं जातो आहे ते महाराष्ट्र ॲडव्हर्टायझिंगचे प्रोप्रायटर राहुल प्रधान. वेलकम, स्वागत आहे तुमचं या मुख्य अतिथी कक्षात. पुढे जाऊ नका. दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. आपल्या रायगडमधील सर्वात व्यस्त असणारा आवाज आणि या आवाजाला एक आगळा वेगळा बाज आहे. हा ताऱ्याचा सितारा म्हणून खरं तर ज्याची ओळख आहे
मग अनेक उत्तम आयोजक आणि त्याचबरोबर मोठ्या स्पर्धा आणि त्या स्पर्धांना योग्य तो मार्गदर्शन ज्यांचा असतो आहे ते रोशन पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. येस, चला मोठी जुई आणि तदनंतर विंधणे बाप्पा मोरया, त्याचबरोबर विंधणे टीम दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण प्लीज लगेचच टॉससाठी यायचं आहे, अन्यथा एक कर्णधार आला तर त्या कर्णधाराला टॉस दिला जाईल. सेकंड, दोन्ही जर उशिरात आले तर सामना हा चार षटकांचा खेळविला जाईल. उशिरा आले, जर पहिला चेंडू पडण्या अगोदर जर आपलं येणं टॉससाठी या ठिकाणी झालं नाही तर कदाचित किंबहुना चार षटकांचा सामना असणार आहे. चला या प्रेझेंटेशन बॉक्सकडे. विंधणे टीमचा संघनायक आहे बाप्पा मोरया, संघाचा संघनायक. मोठी जुई टीमचा टीम कॅप्टन प्लीज चला लगेचच. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. श्री चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2026 पर्व दुसरं या स्पर्धेचं आणि आजची शेवटची रात्र, या स्पर्धेची शेवटच्या रात्रीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमत्ते दे आराध्य मोलेश्वरा, चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाटवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा, प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे शेतकऱ्यांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं स्वागत करतोय. धाबा चेस करायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये फक्त 3 ओव्हरमध्ये आणि पहिल्या षटकासाठी फ्रंट लाईन गोलंदाज आलाय. बॉलिंग मार्कमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमचा खेळाडू हॅलो अक्षय कोळी. चला मोठी जुईमधील बाप्पा मोरया टीमचा टीम कॅप्टन, आपण जर या ठिकाणी टॉससाठी आला नाही तर पहिला हा टॉस प्रतिस्पर्धी टीमला दिला जाईल, विंधणे टीमला दिला जाईल. चला तर या ठिकाणी आपण टॉस करून घेणार आहोत. अगदी खेळ सुरू होण्या अगोदर मी विनंती करतोय अजय भोईर टीम कॅप्टन बाप्पा मोरया, या ठिकाणी टॉस केलं जाईल या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये. पहिली लढत असणार आहे, 5 षटकांचा सामना असणार आहे. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असणार आहे आणि येस, विंधनेच कॅप्टन कॉलिंग हेड टेल. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फर्स्ट एक क्षेत्ररक्षण करणार आहेत. शुभेच्छा दिल्या जात आहेत. मॅच महत्त्वपूर्ण आहे, 3 षटकांचा सामना आहे. जाऊया कॉम्बॉक्सकडे ज्या ठिकाणी आवाज ऐकायला मिळेल रोशन पाटील. ओव्हर पिच ड्रायव्हिंग लेनपती हा बॉल मिड ऑफला, त्या ठिकाणी बॉलला ड्राईव्ह करत असताना एक सिंगल मिळाली. पहिला बॉल डाऊन दिले, एक वाईड बॉल, त्यानंतर एक सिंगल. 2 धावा या ठिकाणी धावफलकावर द्यात. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये अक्षता एंटरप्राइजेस कोपरोली कोळीवाडा संघाचा खेळाडू अक्षय कोळी आणि त्यांच्या समोर स्ट्रायकिंग एंडला होते अनिकेत, एका बाजूला प्रणय ऑन स्ट्राईक. PTC चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धे टेलिकास्ट होताना आपण पाहता शेवटची रात्र, उत्तम दर्जाची फ्लड लाईट, अप्रतिम असं मंडप डेकोरेशन आणि आउटफील्ड खूप चांगली आहे क्रीडांगणाची. आणि शेवटच्या रात्रीमध्ये आपण आहोत. मोठी जुईचं हे क्रीडांगण, अक्षय कोळीचं षटक ओव्हर दी विकेट,
फुल लेंथ पायातला बॉल यॉर्कर ऑन साइडला हलक्या हाताने केले चिकी सिंगल डिरेक्ट हिट स्ट्रॉंग अपील. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. काय थ्रो होता ऑन दी स्टम्पचा थ्रो आला त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट मधून बरोबर त्या ठिकाणी नॉस्टॉकिंग एंडला. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं संपूर्ण खेळाडूंचा बॉडी लँग्वेज सांगून जातोय आत्मविश्वास चांगला आहे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत इथे आपण घेत आहोत आणि निर्णय प्रलंबित राहील. डिसिजन पेंडिंग DRSचा वापर अमोल काळे सर आमच्यासोबत जॉईन होतील. डायरेक्ट थ्रो आलाय थोडासा क्रिटिकल डिसिजन राहील. योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे की नाही हे पाहिलं जाईल. चांगला त्या ठिकाणी थ्रो आला. निर्णय ऑफिशियल्स देखील देतील या ठिकाणी. डिसिजन पेंडिंग आहे. अतिशय महत्त्वाचा निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. बघा ऑन दी स्टम्पचा थ्रो आला आणि त्याच वेळेला निर्णयाची प्रतीक्षा. दोन्ही संघांचे राखीव खेळाडू करता नियम असतो क्रिकेटचा. आपण शांत राहा नो कमेंट. फक्त पंच तिसरा निर्णय घेतील आपण पाहण्याचं काम करा. फक्त निर्णय जो येईल तो बघून घ्या आणि लवकरच मी निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण अतिशय क्लोज एन्काउंटर. प्रवीण पवार सर सॉफ्ट सिग्नल तुमचाही अपेक्षित राहील आम्हाला यानंतर. जर का कॅमेऱ्यामध्ये क्लॅरिफिकेशन होणार नसेल जो काय ज्या काय घडामोडी घडल्या तर मात्र सॉफ्ट सिग्नलवरती आपण जाणार आहोत आणि इथे आता तिसरे पंच निर्णय घेतील. चला सॉफ्ट सिग्नल आपला द्या. कॅमेरामध्ये साईड अँगलमध्ये एकतर जो गोलंदाज आहे तो अगदी मधोमध आला त्यामुळे क्लिअर होत नाही या गोष्टी. त्यामुळे आता आपण ऑनफिल्ड अंपायरकडे जाणार आहोत आणि बहुधा बऱ्याच ठिकाणी आपण जर पाहिलं कॅमेरामध्ये दिसत नाहीये. मी मगाशी उल्लेख केला कधी कधी या गोष्टींचा कडे लक्ष द्या. सॉफ्ट सिग्नल महत्त्वाचा असतो. नॉट आउट. चला निर्णय नॉट आउटचा आलाय. नॉट आउट. बघा तिसरे पंच निर्णय देतील तो अंतिम असेल. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू जेव्हा जेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील नो कमेंट. सिंगल कंप्लीट झाली आणि धावा फलकावर त्या 3-30चा पाठलाग करत असताना प्रतिषटक 10.00. बॉलिंगच्या शैलीवरती ऑब्जेक्शन आलं. तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेण्यात आली. अक्षय कोळी त्याच्या बॉलिंग करता शैलीवरती आक्षेप घेण्यात आला. चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेण्यात आली. चला आपण सामना चालू ठेवा. ऑन स्क्रीन आपण निर्णय घेणार आहोत. महत्त्वाचा सामना 3 षटकं 30 धावांचा पाठलाग करायचा. त्या ठिकाणी पाले टीमला जय बापदेव पाले आणि एका बाजूला अक्षता एंटरप्राइजेस कोपरोली कोळीवाडा या दोन टीममध्ये लढत. विकेट हवा सुरुवातीला जर का पार्टनरशिप ब्रेक केली तर नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक करता येईल. लेन बॉल टाकला टप्पा पडला चेंडू खाली राहिला. विकेट किपरकडे जात असताना डॉट थ्रो आलाय नॉस्टॉकिंग गेला. विकेट किपरचंही कौतुक करावं लागेल. प्रेझेन्स ऑफ माइंड का असतो तो दाखवत असताना समय सूचकता. नॉस्टॉकिंग एंडला जर का थ्रो कम्प्लीट स्टम्प्सला आला असता तर कदाचित अडचणी वाढल्या असत्या फलंदाजांच्या वाट्याला आणि इथे मात्र कोणत्याही प्रकारची रन नाहीये. मान्यवरांचं आगमन त्यांना विनंती असेल आपण मंचावरती आसन असतं. आदरणीय संजय पितळे साहेब विनय कुमार ठाकूर साहेबांचं आगमन दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये स्वागत भव्य स्वागत करतोय की का नाही या फलंदाज पाहायचा आहे. फ्री होम डिलिव्हरी झेलबाज झाले. पहिला धक्का बॅटिंग करत असताना पाले टीमला 3 या धावसंख्येवरती. युवा उद्योजक आणि मास्टर माइंड कॅप्टन कोपरोली संघाचा प्रितेश पाटील या स्पर्धेचे आमचे आयोजक त्यांचं आगमन त्यांचं स्वागत. पहिला विकेट मिळाला. लांबून बॉलला पिक केलं होतं बरोबर मिड विकेटला. फिल्डरला जागेवरून हल्लाची देखील गरज लागली. इतका चांगला झेल त्याच्या हातामध्ये आला. त्याने झेल कॅरी केला आणि 3ला पहिला धक्का बसला. 30चा पाठलाग करत असताना 14 मध्ये 27 धावा. चांगलं षटक पॉवर प्लेमध्ये
उत्तम दर्जाची गोलंदाजी करत असताना अक्षय कोळीला आपण त्या ठिकाणी पाहत आहे. फ्रंटलाईन गोलंदाज, पॉवर प्ले स्पेशालिस्ट, पहिल्या षटकामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना 3 धावा. धावफलकामध्ये एक खेळाडू बाद. नवीन फलंदाज प्रणीत आलेत. प्रणय पुन्हा एकदा संधी आहे मिड ऑफला. संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. मिड ऑफला अगदी पॅरलल स्ट्रोक होता आणि इथे मात्र झेल निसटला हातातून. स्किड झाला बॉल आणि तिथे एक रन मिळेल. बॅटिंग करत असताना पाले टीमला चांगला प्रयत्न होता मिड ऑफच्या फिल्डरचा, पण तो झेल व्हायला हवा. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावा लागतो आणि तेव्हाच तुमचा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती येतो. आणि इथे मात्र जीवनदान प्रणीत पाटीलला मिळालं. एक धाव मिळाली पाले संघाला. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे ती म्हणजे 1 गडी बाद 4. अजूनही 13 बॉल आणि विजयासाठी जवळजवळ 26 धावांचं समीकरण. प्रत्येक बॉल मागे 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल फलंदाजी करणाऱ्या पाले संघाच्या या फलंदाजांना. 13 बॉल 26 हा बॉल फार महत्त्वाचा राहील, कारण पहिल्या षटकामध्ये चांगला त्या ठिकाणी स्टार्ट मिळाला आहे कोपरोली टीमला. शेवटचा निर्णायक बॉल आणि स्टॅकिंग एंडला फलंदाज असतील मैदानामध्ये प्रणय पाटील ऑन स्ट्राईक, ज्याने एक बॉल फेस केला, एक सिंगल काढली होती. रिस्की सिंगल त्याने घेतली होती तो खेळाडू स्टॅकिंग एंडमध्ये. ओव्हर द विकेट अक्षय तयार. ओव्हर पिच पुन्हा एकदा बॅकलिपला वर घेतलं होतं ऑन साईडला त्या ठिकाणी अलॉंग विथ कार्पेट. हा फटका पाहायला मिळाला. थ्रो येईल तर मात्र एकच सिंगल. क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. एक खेळाडू बाद केला अक्षय कोळीने. सुरुवात चांगली झाली आहे त्या ठिकाणी कोपरोली संघासाठी. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 25 धावांचं समीकरण. श्री बापूजी देव चषक 2026 या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. खरं तर पहिल्या षटकामध्ये चांगला स्टार्ट मिळाला आहे कोपरोली संघाला. कोपरोली कोळीवाडा, अक्षता एंटरप्राइजेस कोपरोली कोळीवाडा हा संघ मैदानामध्ये आहे आणि त्यांच्या बरोबरीने एका बाजूला जय बापदेव पाले या टीमला आपण पाहत आहे. चांगलं खरं तर बॅटल तुम्हाला या सामन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली अगदी त्या ठिकाणी मोठी जुई विलेज एंड करून हे षटक राहील. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. आज शेवटची रात्र आहे त्यामुळे वेळेचं बंधन प्रत्येक टीमला राहील. बरोबर 15 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र समाप्त करायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आल्या. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 2 षटकामध्ये त्या ठिकाणी 12.50 सरासरीने 25चा पाठलाग करायचा पाले टीमला. एका फलंदाजाला आक्रमक व्हावं लागेल. 1-2 मोठे फटके तुम्हाला विजयाकडे घेऊन जातील. आणि सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आला त्या ठिकाणी संकेत कोळी हा खेळाडू आला फार एंडने. पॉवर प्लेचं बंधन जे पहिल्यामध्ये होतं रिस्ट्रिक्शन ते आता नाही आहे. 2 षटकात निर्णायक राहतील आता फिल्डिंग टीमसाठी. पॉवर प्लेमध्ये धावा कमी आल्या त्यामुळे दबाव थोडासा आहे. पाले संघावरती फुल टॉस बॉल. मोठा फटका कॅपिटलाइज करता आला नाहीये. मिडॉनला फिल्डर होते त्यांना बीट करत असताना बॉल निघाला डीपमध्ये लॉंग ऑनच्या दिशेने. 2 धावा घेऊन गेले दोन्ही फलंदाज. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना या 2 धावा आल्या. आव्हान थोडंसं अवघड आहे पण कठीण नाहीये. 11 बॉल 23 धावा. कॅचेस विन द मॅचेस असं आपण नेहमी म्हणतो. रोशन या ठिकाणी योगेश म्हात्रे, तदनंतर श्याम मोकाशी. समर्थ ट्रॉफीचं देखणं आयोजन ज्या मैदानावरती झालं खरं तर त्या मैदानाचे ओनर असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. उरणमधील पूर्व विभाग प्रीमियर लीग झाली. उरणमधील 2 लीग झाल्या, पहिलं दुसरं परवानी. त्यामध्ये एक टीम ओनर म्हणून श्याम मोकाशी हे निश्चितच एक संघमालक म्हणून राहिले. आणि त्याचबरोबर योगेशजी म्हात्रे या दोन्ही अतिथींचा मी चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळाच्या वतीनं करतोय सहर्ष स्वागत. 11 बॉलमध्ये 23 धावा. एक कॅल्क्युलेशन लॉफ केलं बॉलला. टायमिंग चांगला. एलिव्हेशन कमी मिळालं. थ्रू दी कव्हर्स 1 मोर विकेट. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना पाले टीमला.
आणखीन एक विकेट मिळाला. या दरम्यान आमचे समालोचक रुपेश पाटील, जबरदस्त मराठीचे समालोचक, त्यांचं आगमन. आणि आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आवाज ऐकताय रायगड भूषण आमचे गुरुवर्य आदरणीय नितेशजी पंडित सर यांचा आवाज तुम्ही ऐकता. आणि त्याचबरोबर आमचे आणखीन एक दमदार समालोचक निवेदक राजेंद्र भगत सर चिरनेर यांचा आवाज तुम्ही ऐकता. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आमचे स्कोरर सुदर्शन पाटील तारा हे देखील आमच्यासोबत जॉईन झालेत. पीटीसी टीम देखील सज्ज आहे. विकेट मिळाला आता फिल्डिंग टीमला. वेगात टाकला, हार्ड लेंथमध्ये हा बॉल होता, बॅकफुटला गेले होते पण तो मोठा फटका खेळता आलेला नाहीये. बॅकलिपला वर घेतलं होतं आणि त्याच वेळेला आपण पाहिला बॉल हार्ड लेंथमध्ये आला, त्यामुळे ॲडजस्टमेंट फलंदाजाला व्यवस्थित करता आलेली नाहीये. एक सिंगल इथे मिळेल. सिंगल डबलने आता प्रेशर क्रिएट होईल बॅटिंग टीमवरती. 9 चेंडूमध्ये 22 धावा हे कॅल्क्युलेशन, हे समीकरण मैदानामध्ये आहे. 9 बॉल 22. 2 विकेटसाठी 5,000 संकेतसाठी पारितोषिक आलं प्रितेश पाटील यांच्या वतीने. सलग 2 विकेट, तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय या ठिकाणी प्रितेश पाटील यांच्या माध्यमातून. संकेत कोळी या खेळाडूला स्विंग अँड मिस. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा, तीक्ष्ण गोलंदाजी होताना पाहायला मिळाली. बघा हा रिप्ले बॉलचा पुन्हा एकदा संकेत कोळीचं आपण कौतुक करतोय. बघा अगदी पंचाच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट आले. हा ॲक्शनने बॉल टाकत असताना वेग होता, टप्पा अचूक होता, रिलीज पॉईंट चांगला या खेळाडूचा. जबरदस्त जबरदस्त बॉल राईज झाला. स्ट्रॉंग अपील, स्ट्रॉंग अपील पण पाहिली त्या ठिकाणी. दबाव क्रिएट करायचा आहे पंचांवरती, पण इथे मात्र पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ. निर्धाव चेंडू टाकला भरधाव वेगाने गोलंदाज संकेत कोळी. जबरदस्त कमबॅक. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये अक्षय कोळीने चांगला स्टार्ट दिला आणि असं पण नेहमी म्हणत असतो, वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. सुरुवात चांगली झाली की तुमचं अर्ध काम सोपं होतं. आणि पहिल्या षटकाला चांगला स्टार्ट अक्षयने दिल्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना संकेत कोळीचं हे षटक. आता येणारे बॉल असतील मैदानामध्ये 7 विजयासाठी 22. 7-22 समीकरण. लास्ट बॉल या ओव्हरचा. फुलटॉस बॉल लॉफ केलाय, मिड विकेटच्या डोक्यावर खेळत असताना मागे बॅकअप, खराब फिल्डिंग, मोमेंटम कदाचित शिफ्ट होईल. नशिबाची साथ मिळाली आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार. हा संघर्षमय चौकार. येणारे 6 बॉल आता विजयासाठी 18चं समीकरण. कोहली तदनंतर साई कोहली यांचं आगमन आहे. वेलकम, स्वागत आहे. चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ आयोजित बापूजी देव ट्रॉफी 2026 दरम्यान अतिथी कक्षात सन्माननीय रोशनजी आणि साईजी यांचं शुभागमन आहे. वेलकम, स्वागत आहे. 6 बॉलमध्ये 18 धावा. मॅच ऑन. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 12 आल्या, पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, मागच्या ओव्हरमध्ये 7 आल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षय कोळीकडून, संकेत कोळी या गोलंदाजांकडून. आता शेवटचं षटक असेल आणि या षटकामध्ये 18 बनवायच्यात. एक षटक सामन्याला कलाटी देऊन जाऊ शकतो आणि अजूनही सामना संपलेला नाहीये. जय बापदेव पाले संघाचे खेळाडू सहजासहजी हार मानणारे खेळाडू नाहीत. शेवटपर्यंत संघर्ष करणारा हा संघर्ष, नेव्हर गिव्ह अप. हा सामना रफ अँड टफच होईल यात 3 मात्र शंका नाहीये. पहिल्या 3 बॉलमध्ये जर का 1-2 मोठे फटके आले तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला रोमांचक परिस्थिती निर्माण होताना पाहायला मिळेल. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आले त्या ठिकाणी सोमनाथ कोळी, कोळी ब्रदर्स, कदमबादा या ठिकाणी अक्षता एंटरप्राइजेस, कोपरोली कोळीवाडा हा संघ आणि एका बाजूला जय बापदेव पाले या टीमला आपण पाहताय. सातत्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये कोपरोली 11 कोपरोली या नावाची दहशत राहिली. चांगला संघ आपण अनेक वेळा पाहिला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये, पण आज खरं तर कोळीवाडाचा संघ मैदानामध्ये उतरला आणि त्यांनीही चांगली कामगिरी केली. सामना संपलेला नाहीये. 6 मध्ये 18 आणि कोपरोली 11 कोपरोली क्वालिफाय सामन्यामध्ये पराभूत झालेत. क्या बात आहे, चांगली कामगिरी आली या संघाची. आता अंतिम षटकाकडे आपण चालू. चला थोडी घाई करा प्लीज. अंतिम षटक. सोमनाथ कोळी स्टॅकिंग एंडला फलंदाज. राऊंड विकेट, ओव्हर पिच, कबसला मारला, मिड ऑफला फिल्डर आहेत, फेकेल त्यावर मात्र क्विक सिंगल पूर्ण होताना पाहायला मिळाली. एक सिंगल मिळाली. आता येणारे बॉल 5 विजयासाठी 17 धावा. तुम्हाला आता एअर स्ट्राईक करावी लागेल मॅचमध्ये जर सामना जिंकायचा असेल जय बापदेव पाले टीमला. प्रतिषटक 10.00 हा रिक्वायर्ड रन रेट होता, परंतु पहिल्या षटकामध्ये आल्या 5, सेकंड ओव्हरमध्ये आल्या 7. आता अंतिम षटकामध्ये बनवायच्यात 18, त्यामध्ये पहिल्या बॉलला मिळाली सिंगल. आता येणारे बॉल 5 विजयासाठी 17. संपूर्ण पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी कोपरोली ग्रामस्थ सर्वांचं पुन्हा एकदम या स्पर्धेनिमित्ताने करतोय स्वागत. 5 चेंडूमध्ये 17 धावा. हॅलो, या ठिकाणी समाधान पाटील दादर युवा उद्योजक यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर त्यांचंही मनस्वी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत आहे. प्रणित ऑन स्ट्राईक, बॉल तयार. सोमनाथ हाफ ट्रॅकर, अँगल बनवला पण बॉल जास्तीचा बाहेर काढला. पंचाने जमीनला हात केले. समांतर हा बॉल असेल, अवांतर, अवे फ्रॉम द बॉडी.
शरीरापासून दूर येणारे 5 बॉल आता विजयासाठी 16 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आहे. मॅच ऑन. सामना कधी या ठिकाणी बदलू शकतोय असं वाटतं. हा सामना कोपरोली संघासाठी सोपा आहे, तितका सोपा नाहीये, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की नेहमी हाय व्होल्टेज सामने. समोरला बॉल पिक करायचं होतं, इथे देखील आपण जर पाहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. 1 सेकंड डॉट. या क्षणाचा प्रत्येक डॉट बॉल खरं तर प्रतिस्पर्धी संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल. सोमनाथ कोहली बॉलिंग मार्क वरती आहेत आणि जर का अक्षता एंटरप्राइजेस कोपरोली कोलीवाडा हा संघ टॉप 5 मध्ये गेला, बघा रनआउटची संधी, विकेट, आणखीन एक धक्का. अगोदरच आपण पाहिला या ठिकाणी दुष्काळ आणि त्या 13 महिना विकेट मिळालाय. धावांचा पाठलाग करताना दबाव आहे या ठिकाणी पाले संघावरती. सुवर्ण संधी आहे. अक्षता एंटरप्राइजेस कोपरोली कोलीवाडा हा संघ जर का बक्षीस पात्र झाला, टॉप 5 मध्ये गेला, तर प्रितेश पाटील आमचे दमदार युवा उद्योजक आणि एक आक्रमक खेळाडू त्यांच्या वतीने आम्ही उद्घोषणा करतोय, तुम्ही जिथे बोलाल तिथे पार्टी. बघा सुवर्ण संधी या संघासाठी, गोल्डन अपॉर्च्युनिटी. जिथे बोलाल तिथे पार्टी. मग गोवा टूर देखील होऊ शकते, कुठेही बोला, परंतु टॉप 5 मध्ये हा संघ क्वालिफाय झाला पाहिजे. आणि आता बघा या सामन्यामध्ये मात्र चांगलं कमबॅक, दमदार कमबॅक करत असताना विकेट मिळालाय फिल्डिंग टीमला. लगातार मोठे फटके मारावे लागतील फलंदाजाला. आदित्य पाटील, पहिला बॉल ऑन द राइज, ऑन द अप, गॅप मध्ये बॉल चालला एका टप्प्यावरती, सीमा पार. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. सामना संपलेला नाहीये. खडखडीत चौकार. आता येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 11चं समीकरण. या बॉलला षटकार आला तर वातावरण टाईट होईल, तापमान वाढेल. या मैदानाच्या अवतीभोवतीचे प्रेक्षक आहे टाळ्या वाजवतात. एका बाजूला कोपरोलीचे समर्थक. 2 चेंडूमध्ये 11. प्रेशर आहे गोलंदाजावरती. रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी बॉलला डेड घोषित केलं. समोर आदित्य पाटील, आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग या खेळाडूला खेळायचे. 2 बॉल मध्ये त्याला हिरो बनायचं. शेवटचे 2 बॉल, 11 धावा असताना प्ले अँड मिस. आता हा सामना झाला एकतर्फा. जबरदस्त कमबॅक, अप्रतिम गोलंदाजी. बघा मैदानामध्ये कोणीही जाऊ नका. या ठिकाणी कोपरोली कोलीवाडा संघाचे समर्थक जल्लोष करा, परंतु मैदानाच्या बाहेर. क्या बात आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती 1 बॉल 11 धावा. सुरुवातीपासून जो प्रेशर गोलंदाजाने क्रिएट केला त्या ठिकाणी पाले संघावरती, तो शेवटच्या षटकापर्यंत कायम राहिलाय. आता 1 मध्ये 11 अशक्य असा आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एखादा एक्स्ट्रा बॉल मिळाला, त्याच्यावरती मोठा फटका आला तर पुन्हा सामना जिवंत होईल. 1 चेंडू 11 धावा आणि हा सामना जिंकलाय. संधी होती, कॅच सोडली शतरक्षकाने आणि हा सामना जिंकत मात्र पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय होतोय. अक्षता एंटरप्राइजेस कोपरोली कोलीवाडा. अभिनंदन टीम कोपरोली. हार्ड लक टीम. जय बापदेव पाले. येस.